नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. क्रोधाद भवती धावरती आघात, सम्मोहस सवरती आघात आणि हच्या विसर्गाचा हलंत स. सम्मोहात पुन्हा सवर आघात, हा वर आघात, स्मृती विभ्रम हा विवर आघात. स्मृतिभ्रंशात तीवर आघात आणि भ्रच्या अनुस्वाराचा अव, हा अवर अनुस्वार वचा पाय मोडायचा. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुवर आघात, बुद्धिनाशात बुवर आघात, शावर आघात, प्रणश्यती णवर आघात. बरोबर. क्रोधाद्भवति सम्मोहस, तो अर्धा द दाखवायचा आहे तिथे. क्रोधाद भवति सम्मोहस, क्रोधाद भवति सम्मोहस, क्रोधाद भवति सम्मोहस. म्हणा दोनदा. तो धा फार पण नाही वाढवायचा. क्रोधाद भवति सम्मोहस. हा धा थोडा कमी करा अजून. हा म्हणा अजून एकदा. सम्मोहात स्मृतिविभ्रमः, सम्मोहात सम्मोहात स्मृतिविभ्रमः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः. हा वाढतोय तुमचा. सम्मोहात स्मृतिविभ्रमः. म्हणा दोनदा. हा सम्मोहात पूर्ण ओळ. क्रोधाद भवति सम्मोहस, सम्मोहात स्मृतिविभ्रमः. 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 म्हणा अजून. अजून एकदा. हा स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो, स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो. छान. म्हणा अजून दोनदा. भ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यति, बुद्धिनाशात प्रणश्यति, बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणा दोनदा.
पूर्ण श्लोक घेऊया. क्रोधाद् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधाद् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधाद् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. त्या तीवरती आघात घ्यायचा आहे. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाश. हा म्हणा अजून दोनदा. सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. अजून एकदा. हा. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 63. मागच्याच श्लोकाचा हा टू बी कंटिन्यूड असा पुढचा श्लोक भाग आहे. क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधात् सम्मोहः भवति सम्मोहात् स्मृतिविभ्रमः भवति स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः भवति बुद्धिनाशात् प्रणश्यति. मागच्या श्लोकात जसं सांगितलं ही अनर्थक्य परंपरा, अनर्थाची परंपरा सुरू झाली. कुठून सुरू झाली आहे? विषयाचं चिंतन घडलं, ध्यान घडलं की त्याचा संग आला, संग झाला, संगती लागली की त्याच्याविषयी आसक्ती, काम, इच्छा उत्पन्न झाली. ती इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर अडथळे आले, कोणी अडसर केला की क्रोध आला, क्रोध उत्पन्न झाला. क्रोधात भवति सम्मोहः मोह उत्पन्न होतो. मोहाचं लक्षण काय आहे? मोहामुळे कार्याकार्य विवेक नष्ट होतो. मोहाचं हेच लक्षण आहे. काय करावं आणि काय करू नये याचं भान नाहीसं होणं. आपण मराठीमध्ये मोह पडला असं म्हणतो. मोह पडला म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आसक्ती, अभिलाषा निर्माण झाली, त्यालाही आपण मोह म्हणतो. पण मोह याचा अर्थ फार वेगळा आहे. संस्कृतच्या दृष्टीने मुह्यति, मोहयति म्हणजे ज्याच्यामुळे बुद्धीला काय करावं, कसं करावं, काय करू नये, काय टाळावं, काय घ्यावं याचं कोणतंही भान राहत नाही, त्या विकाराला मोह असं म्हणायचं. कार्याकार्य विवेक नाहीसा होतो तो मोह. क्रोधातून हा कार्याकार्य विवेक नष्ट होतो. त्यालाच म्हटलंय क्रोधात भवति सम्मोहः. म्हणजे असं होतं की जेवायला बसलाय आणि कोणीतरी पटकन काम सांगितलं, वडीलधाऱ्या व्यक्तीने, अरे जरा माझं हे काम करून दे, की तो डाफरतो की मला आता दिसत नाही का, तुम्हाला कळत नाही का, मी जेवायला बसलोय, मी खातोय, हे झाल्यावर जाऊ का. काहीतरी निकड असते, ते सांगतात नाही रे आत्ता जरा लगेच दे. आणि मग तो क्रोध इतका उफाळून येतो की मग त्याचा अपमान करणं, वाटेल तसं प्रतिक्रिया देणं, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कशामुळे? क्रोधामुळे. एकदा क्रोध अनावर झाला, नवरा बायकोची भांडणं का पराकोटीची जातात की मुळात इच्छापूर्तीच्या मार्गात कुठेतरी अडसर आला, क्रोध उत्पन्न झाला, तो क्रोध साचून राहिला की मग आपण काय बोलतोय, कसं रिॲक्ट होतोय याचं भान राहत नाही. आणि मग त्या सम्मोहाचा, मोहाचा परिणाम काय होतो? क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः
मग स्मृती विभ्रांत होते, भ्रम निर्माण होतात. मग समोरच्याने किती आपले पूर्वी उपकार केलेले असतील, किती मदत केलेली असेल, त्या क्षणी तो नाही म्हणतोय, त्या क्षणी तो नकार देतोय, एवढंच डोळ्यासमोर राहतं आणि मागच्या सगळ्या सुखद चांगल्या स्मृती पुसल्या जातात आणि मग स्मृती विभ्रंश होतो. त्याने किती आपल्याला मदत केली आहे हे विसरून आपण त्यालाच शिव्या द्यायला लागतो. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवंताच आहे. भगवंत आपल्याला अनंत हस्ताने आपण त्याची भक्ती करतो का, आपण त्याची सेवा करतो का हे न पाहता देत असतो. कल्पना करा, आपल्याला ह्या जो निसर्ग लाभलाय, पाऊस आहे, ऊन आहे, सगळे ऋतू आहेत, त्या ऋतुमानामध्ये येणारी फुलं, फळं ही सगळी नैसर्गिक समृद्धी आहे, हा भगवंतच आपल्याला देतो. तो असं कधी पाहतो का की अरे बाबा हा माझा भक्त नाही आहे, याच्यावर पाऊस नाही पडायचा, याला ऊन नाही मिळता का, मग याला पाणी नाही मिळता का, मग असं करतो का? तो सगळ्यांना समान देतो. हे सगळं जे आपल्याला मिळतंय ते भगवंताच्या कृपेने, त्याच्या प्रसादाने मिळतंय. पण असं असलं तरी एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की आपण भगवंताच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करतो. एक फार मोठे नट होऊन गेले, मी त्यांचा नामोल्लेख मुद्दामून करत नाही, अनेक जाणकार व्यक्तींना प्रसंग ऐकून लक्षात. हे नट नास्तिक होते, त्यांना देव मान्य नव्हता आणि आयुष्यभर त्यांचं हे सांगण्यात गेलं की देव नाही, असं नाही, धर्म नाही, म्हणजे ही सगळी काही व्यवस्था मला मान्य नाही. आणि दुर्दैवाने जेव्हा त्या नटाचा एकुलता एक मुलगा एका रेल्वेमध्ये झालेल्या दगडफेकीच्या अपघातामध्ये दगावला, तेव्हा मात्र त्या शोकाच्या प्रसंगानंतर या नटाच्या मुखातून, आता कुठल्या अर्थी कोणत्या संदर्भातून गेलं ते मला माहित नाही, पण वाक्य फार महत्वाचं आहे, इतक्या नेमकेपणाने माझ्याच मुलाचा बळी गेला, त्यार्थी या जगात देव आहे, असं ती व्यक्ती म्हणून गेली. मला त्या तपशिलात अधिक जायचं नाही, मला मुद्दा हाच सांगायचा आहे की हे जे देवाचं आहे नाही पण आपण ठरवतो, ते कशावर ठरवतो? आपल्या इच्छा, आपल्याला अनुकूल वातावरण आहे का नाही याच्यावरून आपण देवाचं मूल्यमापन करतो. आपल्याला हवं तिथपर्यंत देव आहे, आपल्या इच्छा पूर्ण होत आहेत तिथपर्यंत देव आहे, आणि जरा इच्छा अपुरी राहिली, काहीतरी मनाविरुद्ध झालं की देव आहे की नाही, देवा कुठं आहे तुझा धर्म, कुठं आहेस तू, असा प्रश्न लोक उपस्थित करतात. स्मृती विभ्रमहा, अरे एवढं दिलं की स्मृती नाहीशी झाली, ते तुला आठवलं नाही, फक्त जे मिळालं नाही तेवढंच तू धरून बसलास, तो स्मृती विभ्रम तिथे होतो. स्मृतीभ्रंशात बुद्धिनाश हो. आता स्मृतीभ्रंश झाला, स्मृती साथ सोडून गेली की काय होतं? बुद्धिनाश होतो. बुद्धीचं लक्षणच आहे निश्चयात्मिका बुद्धी. निश्चय करणारा अंतःकरण विशेष म्हणजे बुद्धी. ती बुद्धी एकदा स्मृती नाहीशी झाली की तिच्या मागोमाग बुद्धी ही क्षीण होऊन जाते. बुद्धी काम करेनाशी होते, निश्चय होईन असा होतो. काय, कसं काय करावे, कैसे जावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी रामराया, समर्थांनी प्रार्थना केली. मग बुद्धी एकदा नाहीशी झाली, बुद्धिनाश झाला की बुद्धिनाशात प्रणश्यती, ज्याची बुद्धी त्याला साथ सोडून गेली त्याचा सर्वनाश टळे. आणि शेवटी तो जीव, तो प्राणी कुठून अधोगती सुरू झाली होती? विषयांचा विचारातून का होईना संग घडला, संगातून कामना उत्पन्न झाली, कामना अपुरी राहिल्यामुळे क्रोध उत्पन्न झाला, क्रोधातून स्मृतिभ्रंश झाला, स्मृतिभ्रंशातून बुद्धी भ्रष्ट झाली आणि बुद्धिभ्रंशामुळे अखेर सर्वनाशाला सामोरं जावं लागलं. बुद्धिनाशात प्रणश्यती. त्यामुळे ही धोक्याची घंटा भगवंत वाजवतायत. स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर आधी विषयांचा संग, विषयांचं चिंतनही सोडायला हवं. इथे हा 63वा श्लोक पूर्ण होतो.